आज प्रियानो आपण देवाच्या वचनाकडे जात आहोत आणि जे शीर्षक यावेळेला प्रियानो आपण घेतलेलं आहे की देवाने तुमच्या सर्वांच्या जीवनासाठी योजना आखलेली आहे। प्रत्येकाच्या जीवनासाठी देवाने योजना आखलेली आहे आणि त्या योजनेप्रमाणे प्रियानो परमेश्वर या भूतलावर प्रत्येकाला प्रियानो पाठवत असतो। जो शास्त्रभाग प्रियानो आपण घेतलेला आहे त्यामध्ये विशेष करून मत्तई वर्तमान जे आपण आता वाचलेलं आहे 26:36 ते 46 पर्यंत आहे प्रियानो। आणि कदाचित काही लोकांना वाटेल की बाबा या ठिकाणी गेत्सेमने बागेतला हा जो प्रसंग आहे तो गुड फ्रायडेच्या आदल्या दिवशी त्या ठिकाणी वापरला जातो, मौंदी गुरुवारच्या दिवशी म्हणा किंवा, परंतु प्रियानो त्यामधून विशेष आपल्याला गोष्ट पाहायला मिळायची आहे आणि ती म्हणजे ज्यावेळेला आपण म्हणत आहोत की परमेश्वराने प्रत्येकाच्या जीवनासाठी योजना आखलेली आहे, त्या योजनेप्रमाणे प्रियानो तो आपल्याला चालवत आहे। तर प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन देखील जर बघितलं की जिथं प्रियानो आपल्याला तो भयंकर अशा परिस्थितीमधून चाललेला आहे, आपण विश्वास ठेवतो प्रियानो की 100% तो देव होता आणि 100% तो मानव होता। आणि ज्यावेळेला प्रियानो आपण मानव त्याचं म्हणतो, मानव म्हणून प्रियानो तो ज्यावेळेला आलेला आहे त्यावेळेला त्याच्या अंतःकरणामध्ये जी काही त्यावेळेला प्रियानो चलबिचल चालली आहे, मोह वाटत आहे की वधस्तंभावरती दुसऱ्या दिवशी न जाता आपल्यापासून जर ते टळून गेलं तर खूप बरं होईल, अशी त्याच्या मनातून प्रियानो मनुष्य नात्याने प्रियानो त्याची इच्छा वाटत होती। आणि म्हणून ज्यावेळेला आपण प्रियानो ते पाहतो की मत्तई वर्तमान 26वा अध्याय आणि त्याच्या 39 वचनामध्ये लिहिलेलं आहे, मग तो थोडासा पुढे जाऊन पालथा पडला आणि त्याने अशी प्रार्थना केली, हे माझ्या बापा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जाओ, तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो। मनुष्य नात्याने प्रियानो त्याला वाटत होतं दुसऱ्या दिवशी जे काही त्याच्यावरती प्रसंग येणार आहे, सर्व जगाचं पाप त्याच्यावरती प्रियानो लादलं जाणार होतं आणि त्याला तो घाबरत होता प्रियानो। मी दरवेळेला सांगतो की तो शिक्षेला घाबरत नव्हता, वधस्तंभावरती जाण्याआधी त्याला शिक्षा होणार आहे, फटके मारले जाणार आहेत, वधस्तंभ उचलायला लागणार आहे, डोक्यामध्ये काट्यांचा मुकुट घातला जाणार आहे, हातापायांमध्ये खिळे त्या ठिकाणी मारण्यात येणार आहे, त्याला तो घाबरत नव्हता। घाबरत होता प्रियानो तो तर सर्व जगाचं पाप त्याच्यावर परमेश्वर टाकणार होता आणि म्हणून त्याला ते नको होतं प्रियानो मनुष्य नात्याने। पण आपल्याला प्रियानो तिथे एकदा नाही दोनदा नाही तर मत्तई प्रियानो आपल्याला 3 वेळा त्याच्या या गोष्टीबद्दल सांगत आहे। 39 वचनानंतर प्रियानो आपण परत एकदा 42 वचनाकडे ज्या वेळेला येतो तिथं म्हटलेलं आहे, आणखीन त्याने दुसऱ्यांदा जाऊन अशी प्रार्थना केली, हे माझ्या बापा, मी प्याल्याशिवाय टळून जात नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो। आधी तो काय म्हणालाय, होईल तर हा प्याला माझ्यापासून टळून जाऊ दे, माझ्यावरून टळून जाऊ दे, पण दुसऱ्यांदा काय म्हणत आहे तो, मी प्याल्याशिवाय टळून जात नाही, मला प्यावंच लागणार आहे, असं जर तुला वाटत आहे तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो। वरती सुद्धा प्रियानो तो प्रार्थनेच्या शेवटी तुझ्या इच्छेप्रमाणे हो म्हणतोय, दुसऱ्यांदा सुद्धा प्रियानो ते म्हणत आहे की तुझ्या इच्छेप्रमाणे हो। आणि हीच गोष्ट 44 मध्ये पण मत्तई लिहित आहे आणि तो म्हणत आहे, नंतर त्यांना सोडून त्याने पुन्हा जाऊन तिसऱ्यांदा पुन्हा तेच शब्द बोलून प्रार्थना केली, तीच प्रार्थना त्याने केलेली आहे। मुद्दा हा प्रियानो आपल्याला मांडायचा यामधून की प्रत्येकाच्या जीवनासाठी परमेश्वराने योजना आखलेली आहे। येशू ख्रिस्ताला मानव म्हणून ह्या जगामध्ये जर प्रियानो त्याला आणायचं आहे तर त्यासाठी प्रियानो एक विशिष्ट योजना होती, त्या योजनेनुसारच त्याला प्रियानो पाठवलेलं आहे आणि त्याला सुद्धा माहीत होतं की या भूतलावरती मी कशासाठी आलेलो आहे, मला कोणतं कार्य करायचं आहे। आज तुम्ही आणि मी देखील प्रियानो या भूतलावरती देवाच्या इच्छेप्रमाणे आलेलो आहोत आणि देवाने नुसती इच्छाच नाही तर त्याची योजना देखील प्रत्येकासाठी प्रियानो आहे।
कदाचित काही लोकांना वाटत असेल की बाबा माझ्या जीवनाचं काय साध्य झालेलं, माझ्या जीवनाचा काहीच उपयोग झाला नाही, असं म्हणता येणार नाही प्रियांनो. अगदी प्रत्येक प्रियांनो जो किडा या भूतलावरती देव पाठवतोय, जन्म होतोय, त्याचा काही ना काहीतरी प्रियांनो उद्देश असतोच. हो, काही किडे आहेत, काही प्राणी आहेत, ते भक्ष्य म्हणून प्रियांनो देवाने पाठवलेले असतात. फुलांचं जीवन काही दिवसासाठी असतं. काही प्रियांनो असे प्राणी आहेत पाण्यामध्ये सुद्धा एका दिवसासाठी प्रियांनो ते जन्म घेतात आणि संध्याकाळी प्रियांनो ते मरून जातात. फुलपाखरू सुद्धा 2-3 दिवसांपेक्षा जास्त दिवस जगत नाही. सुंदर असतं, पण प्रियांनो किती त्या फुलपाखराकडे बघून लहान मुलंच नाही तर मोठ्यांना सुद्धा मोह होतो की त्याला अगदी पकडावं, त्याला जवळ घ्यावं आणि सुंदर रीतीने त्याचं निरीक्षण करावं. प्रियांनो, एक उद्देश आहे प्रत्येकाच्या जीवनासाठी. परमेश्वराने कोणालाही या भूतलावर असंच पाठवलेलं नाहीये प्रियांनो. प्रत्येकाचं काही ना काहीतरी कार्य आहे. ज्यावेळेला आपण क्वायरची गाणी ऐकतो प्रियांनो, सुंदर गीतं गात असतात. इकडच्या बाजूला प्रियांनो वाद्य वाजवले जात असतात. हा छोटासा क्वायर आहे, पण ज्यावेळेला मोठा क्वायर असतो त्यामध्ये प्रियांनो भरपूर वाद्य असतात आणि ती वाद्य बरोबर सगळी काही जे त्यांचा जो मास्टर असतो त्याच्या सांगण्याप्रमाणे प्रत्येक वाद्य वाजवायला लागत असतं. मग त्याच्यामध्ये अगदी कमी आवाजाचा प्रियांनो वाद्य असतात आणि काही मोठे वाद्यसुद्धा आवाज असतात. म्हणजे काय, मोठा आवाज करणारी वाद्य असतात, ड्रम सेट असतो, मोठे मोठे बँड असतात प्रियांनो, आणि त्यामध्ये एक छोटंसं लोखंडाचं ट्रँगल सुद्धा असतो, टिन 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 वाजत असतं. ऐकलं का तुम्ही कधी? अजून एक असतं प्रियांनो त्याच्यामध्ये, पूर्वी ते फार वापरायचे, आता लोक वापरतात का नाही असं माहीत नाही. एक गोल बॉल असतो आणि त्याला मणी लावलेले असतात आणि फक्त तेवढाच आवाज येतो, चुक 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 चुक. आपल्याकडे ते गोल आहे. फॉरेनर लोकांना मी बघितलं प्रियांनो, त्यांच्या बँडमध्ये अंड्यापेक्षा प्रियांनो थोडंसं मोठं एक गोल असतं, अंडच असतं आणि त्याच्यामध्ये काही धान्य भरलेले असतं आणि नुसते ते हलवतात, पण त्याला एक ठेका असतो, चुक 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 आवाज येत असतो. एकदा अशाच एका बँडमध्ये ते टिन टिन वाजवणारं मनुष्य त्या बँड मास्टरला सांगतो, साहेब म्हणे माझं तर काय आवाजच येत नाही म्हणे, एवढी मोठमोठी दुसरी वाद्य असतात आणि या वाद्यांमध्ये माझा आवाज त्या ठिकाणी कसा काय एवढा भारी वाटतो. तो मला सुद्धा स्वतःला वाटतो की हा काहीच नाहीये म्हणून, पण तो बँड मास्टर जो असतो तो त्याला म्हणतो, तुला मी ज्या वेळेला सांगितलेलं वाजवायला त्यावेळेला तू वाजवतोस का नाही हे माझ्या कानाला मात्र समजत असतं. तुझा पण तेवढाच भाग आहे जेवढे मोठमोठे वाद्य वाजत आहेत. ते वाद्य त्यांचं काम करतात, तुझं जे कार्य आहे ज्या वेळेला तुला सांगितलेलं आहे तेवढ्यापुरतंच ते असतं आणि नंतर प्रियांनो ते खाली ठेवून त्याला शांत बसावं लागतं. तो मनुष्य असं नाही म्हणत की माझं वाजून झालेलं आहे, ठेवतो आणि मी जातो आता. नाही, तो बँड सगळा चालू आहे, ते गाणं, ते वाद्य, ते सगळं काही चालू असताना त्याला त्या ठिकाणीच बसून राहायला लागतं. अगदी सुरुवातीला कधीतरी वाजवेल, मध्ये कधीतरी तो वाजवेल किंवा शेवटी वाजवेल, पण वाजवणं प्रियांनो हे तेवढंच त्याच्या हातामध्ये वाद्य दिलेलं आहे. त्याने स्वतःला कमी लेखू नये. बँड मास्टरने त्याच्यासाठी तेवढं ठेवलेलं आहे प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाद्वारे प्रियांनो तुम्हाला आणि मला ही गोष्ट दिसून येते. त्याने पण उपदेशामध्ये प्रियांनो फार सुंदर सांगितलेलं आहे. त्याने लूक शुभवर्तमान जर आपण काढलं, लूक शुभवर्तमान त्याचा 12वा अध्याय 6 आणि 7 वचन कोणी वाचेल प्रियांनो? लूक शुभवर्तमान 12वा अध्याय 6 आणि 7 मोठ्याने वाचा कोणीतरी. तरुणांपैकी कोणी आहे का वाचायला? यस, दमड्यास येस, फार सुंदर प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं. 5 चिमण्यांची
2 दमड्यास विकतात की नाही. कशासाठी प्रियांनो? तरी त्यापैकी एकीचाही देवाला विसर पडत नाही. चिमण्या आहेत आणि प्रियांनो त्यांचं देखील प्रियांनो जीवन देवासाठी, देवाला फार महत्त्वाचं आहे. मी मगाशी जसं म्हटलं प्रियांनो, प्रत्येक पाखरू जे उडतंय, काही वेळेला काय म्हणतात ते चतुरसुद्धा प्रियांनो लहानपणी मी पण पकडायचो, ऑब्झर्व करायचो, वाटायचं हे किती सुंदर आहे, किती वर उडतात, एका जागेवर थांबतात कधी कधी. आणि दुसऱ्या क्षणाला कधी कधी दिसतं प्रियांनो एखादी चिमणी येते, एखादा कावळा येतो प्रियांनो, एखादा पक्षी येतो आणि त्यांना भरकन पकडतो आणि खाऊन टाकतो. प्रत्येकासाठी प्रियांनो योजना आहे. पण प्रियांनो येशू ख्रिस्त म्हणत आहे तरी त्यापैकी एकीचाही देवाला विसर पडत नाही. प्रत्येक किड्या मकोड्यांना, प्राण्यांना परमेश्वर जगात तर पाठवलेलंच आहे, परंतु प्रियांनो उद्देश आहे त्याच्या इच्छेशिवाय काही होत नाही प्रियांनो. आणि मग 7व्या वचनात म्हणत आहे, फार तर काय तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत, भिऊ नका. आपल्या डोक्यावर किती केस आहेत? आता कम्प्युटर मध्ये प्रियांनो ते सगळं काही समजत आहे की माणसाने आता मोजायला सुरुवात केलेली, आपल्या डोक्यावर किती केस आहेत. पण येशू ख्रिस्त त्यावेळेला प्रियांनो म्हणत आहे की ज्या वेळेला कम्प्युटर काहीच नव्हता आणि डोक्यावरती किती केस आहेत आपल्या, आणि प्रत्येकाच्या डोक्यावर किती केस आहेत ते देवाला माहिती आहे. आणि ते केस कधी गळून पडायला पाहिजे हे सुद्धा देवाला माहिती आहे. तुम्ही रंग लावून स्वतःला झाकण्याचा प्रयत्न आपण जरी केला, देवाला माहिती आहे आतमध्ये किती पांढरं आहेत. त्याला प्रत्येक गोष्ट ठाऊक आहे प्रियांनो. योजना त्याच्या इच्छेप्रमाणे आहे. ज्या वेळेला केस जातील ते आपल्याला वाटतं प्रियांनो, पण त्याला सुद्धा माहिती आहे की हा अमुक वयानंतर, ही व्यक्ती अमुक वयानंतर कशी दिसावी आणि त्याचे किती टक्कल पडावं, कशा सुरकुत्या चेहऱ्यावर याव्यात, त्याचं जीवन किती असावं हे देवाला सगळं माहिती आहे. योजना आहे, योजनेप्रमाणे प्रियांनो तो चाललेला आहे. आणि म्हणून असं प्रियांनो आपण कधी म्हणू नये की मी एक क्षुल्लक प्राणी आहे या भूतलावर, मी काय केलं, मी काय साध्य केलं, असं कधी म्हणता येणार नाही प्रियांनो. देव जो आहे आपला प्रियांनो महान देव आहे. त्या महान देवावर आपण विश्वास ठेवणारे लोक आहोत. तो देव नुसता महान नाही, तो चांगला आहे. सृष्टीच्या उत्पत्तीपासून प्रियांनो आपल्याला तो वचनामधून दाखवतो की जे काही त्याने उत्पन्न केलं त्याच्याबद्दल तो काय बोलला, काय बोलला तो उत्पन्न केलं. प्रत्येक दिवस त्याने उत्पन्न केल्यावर म्हणाला हे चांगलं आहे, इट इज गुड, चांगलं आहे तो म्हणतो. त्याची निर्मिती कधीच वाईट प्रियांनो ठरलेली नाही. वाईट होते प्रियांनो ती सैतान करतो किंवा मनुष्य सैतानाच्या प्रियांनो सांगण्याप्रमाणे वाईट गोष्टी घडत जातात. आणि म्हणून लक्षात घ्या, तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी देवाने कुठलीही वाईट गोष्ट ठरवलेली नाहीये. ना आजारपण ठरवलेलं आहे, ना अपघात ठरवलेला आहे. पण आपल्या जीवनामध्ये प्रियांनो आपण निवड करतो त्याची, आपण त्याचा मार्ग सोडून दुसरीकडे जातो. त्यावेळेला प्रियांनो ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात. पण देवाने मात्र सगळ्या काही गोष्टी चांगल्या ठेवलेल्या आहेत. आणि त्याचं जे प्रियांनो निर्मिती आहे ती प्रत्येक गोष्ट त्याच्या गौरवासाठी प्रियांनो त्यांनी निर्माण केलेली आहे. त्याचं स्तुतिस्तवन व्हावं म्हणून केलेले आहे, मनुष्याचं नाही प्रियांनो. आणि म्हणून आज आपण मुद्दा घेतलेला आहे की देवाने प्रत्येकाच्या जीवनासाठी एक योजना केलेली आहे. त्या योजनेवरती तुम्हाला आणि मला विश्वास ठेवायचा आहे. माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आज आहे पहिला, तुम्हाला आणि मला विश्वास ठेवायचा आहे. गडबडून जायचं नाहीये प्रियांनो. आपल्याला विश्वास ठेवायचा की देवाने मला जर पाठवलेला आहे तर त्याने एका विशिष्ट योजनेनुसार पाठवलेलं आहे. आणि जसं प्रियांनो आज नोकऱ्यांसाठी प्रियांनो पूर्वीच्या काळी लोक म्हणायचे बाबा किती पगार आहे, आणि तो पगार सांगायचे ते महिन्याला एवढं एवढं आहे. पण आता पगाराचा हिशोब कसा सांगितला जातो तरुणांना माहिती आहे, कसं सांगतात, वर्षभराचं पॅकेज है ना, पॅकेज म्हणतात त्याला.
एवढे लाख रुपयाचं पॅकेज दिलेलं आहे. आता महिन्याचं नाही सांगत हिशोब, वर्षाचं सांगतात. आणि त्या पॅकेजमध्ये काय काय इन्क्लुडेड आहे ते सगळंच काही सांगतात. प्रियानो, देवाने मनुष्याने दिलेल्या पॅकेजपेक्षाही लाईफमध्ये एखादी कंपनी, एखादी प्रियानो नोकरीला असलेला व्यक्ती वर्षभराच्या पॅकेजबद्दल विचार करतो, 4 वर्षाचा 5 वर्षाचा विचार करतो. पण देवाने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी एक पॅकेज प्रियानो लाईफसाठी दिलेला आहे. LIC सुद्धा देणार नाही जिवंत असताना. मेल्यानंतर ते म्हणतात ना, जिंदगी के साथ भी और जिंदगी के अब बाद भी. पण ते दुसऱ्याला ना, घरातल्या लोकांना तुला काय मिळणार आहे? काहीच मिळणार नाही. पण येशू ख्रिस्ताने, देवाने प्रियानो, आपल्या देवाची सुंदरता ही आहे की जीवन जगत असताना पॅकेज म्हणून दिलेलं आहे, त्याच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. मला तो देणार आहे. कंपनी लेटर देते प्रियानो, एवढ्या लाखाचं पॅकेज तुम्हाला आम्ही देणार आहोत. ते एकदम देतात का पॅकेज? कुणी ऐकलं आहे का तसं? एकदम एवढे म्हटलेलं आहे वर्षाला पॅकेज, तो वर्षाला पॅकेज एकदम देतो का? तो नाही देत. किती देतो? कसं देतो? महिन्याला देतो. जसं तुम्ही सुद्धा त्या कंपनीमध्ये जाऊन काम करताल, त्यांच्या इच्छेप्रमाणे तुम्ही सगळे काय करताल, महिन्याला तो पॅकेज देत राहतो प्रियानो. आणि वर्षभरामध्ये त्याने जे सांगितलेलं आहे लेटरमध्ये ते सगळे पैसे प्रियानो आणि फॅसिलिटीज तो देत असतो कंपनी. मग देवाचं काय प्रियानो? मनुष्यापेक्षाही प्रियानो कितीतरी सर्वश्रेष्ठ पॅकेज तो द्यायला तयार आहे. माणसांनी विश्वास ठेवणं गरजेचं आहे त्याच्यावर. आपण विश्वास ठेवत नाही. आपण आपल्या स्वतःच्या बुद्धीने वागतो. कधी कधी अब्राहमासारखं होतं प्रियानो. देवाने सांगितलेले आशीर्वाद दिलेत, पण प्रियानो त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. आणि अब्राहमाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या गोष्टींवरून आपल्याला शिकायला मिळत आहे की कधी कधी तो देवावर विश्वास न ठेवता स्वतःच्या बळावर, हिमतीवर, बुद्धीवर विश्वास ठेवत होता. आणि योजना प्रियानो असफल होत होत्या. देव त्याला दरवेळेला वॉर्निंग देत असतो. तुम्हाला आणि मला आज विश्वास ठेवणं प्रियानो फार गरजेचं आहे. विश्वास ठेवत असताना काही वेळेला शब्द काही लोक म्हणतात नाही का, जाऊ द्या माझ्या नशिबातच होतं, असं एक शब्द वापरतात नाही का, माझं नशीब. किंवा काही वेळेला एक वाक्य बनत असताना म्हणतं तुझ्या नशिबातच ते दिलेलं आहे. हा शब्द जो आहे प्रियानो, नशीब, हा ख्रिस्ती शब्द नाही आहे, हा पवित्र शास्त्रामध्ये नाही आहे. हा आपल्या ख्रिस्ती लोकांच्या मुखातून कधीच नको निघायला. नशीब म्हणजे प्रत्येक माणसासाठी देवाने ते म्हणतात की एवढे लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. आपण पण म्हणतो देवाने प्लॅनिंग केलेलं आहे, पण याच्यात फरक काय माहिती आहे का? देव आपल्या वागण्यानुसार एडिट सुद्धा करतो. काय करतो तो? बदल सुद्धा करतो तो आपल्या वागण्यानुसार. मग काही वेळेला चांगला बदल असतो, काही वेळेला कठीण बदल असतो. योजना त्याने करून ठेवलेली आहे. दुसऱ्या धर्मामध्ये ज्या वेळेला नशीब म्हणतात त्यावेळेला ते म्हणतात की बाबा सुख आणि दुःख, एवढं पर्सेंटेज सुख, एवढं पर्सेंटेज दुःख तुला मिळणारच आहे आणि एवढं तुझ्या आयुष्यात आहे, याच्यात बदल होणार नाही, तुझ्या नशिबात लिहिलेलं आहे. पण आपल्या देवाने सुद्धा प्रियानो प्लॅनिंग केलेलं आहे, पण त्याने दुःखाबद्दल प्लॅनिंग कधीच केलेलं नाही आहे. त्याने सुखाबद्दल प्लॅनिंग केलेलं आहे. दुःख आपण पर्सेंटेज वाढवत जातो प्रियानो. त्याच्या सुखाचं पर्सेंटेज जे आहे, आशीर्वादांचं पर्सेंटेज 100% आहे. पण ज्या वेळेला त्याच्या योजनेपासून आपण प्रियानो दूर जातो त्यावेळेला स्वतः दुःखाचं पर्सेंटेज आपण वाढवत राहतो आणि सुखाचं पर्सेंटेज तिथं कमी होत जातं. आपण स्वतः वाढवतो. हे आपल्या हातात आहे की आपण ते दुःखाचं पर्सेंटेज जर कमी करायचं आहे आणि देवाच्या आशीर्वादांचं पर्सेंटेज वाढवायचं आहे, त्याच्या इच्छेप्रमाणे चालणं गरजेचं आहे. त्यावेळेला प्रियानो त्या जीवनामध्ये आशीर्वाद मिळतील. मी म्हणत नाही की नेहमीच देव आशीर्वादित करेल. मला प्रॉस्पेरिटी गॉस्पेल म्हणायचं नाही आहे, खूपच समृद्धी देव तुम्हाला देत राहणार आहे, नाही. ज्या वेळेला प्रियानो आपण म्हणतो देवाच्या इच्छेप्रमाणे, त्याच्यावर जास्त भर किंवा लक्ष देणं गरजेचं आहे. एका मनुष्याने प्रियानो असं म्हटलेलं आहे की मानव जो या भूतलावर उभा राहतो तो एकटा नसतो,
त्याच्या मागे परमेश्वर त्या ठिकाणी असतो. एक इंग्लिशमध्ये म्हण आहे काय, बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देर इज अ वुमन. नाही, देर इज अ वुमन एव्हरी टाईम, नॉट ओनली सक्सेसफुल टाईम. काही लोकांचं जीवन एखाद्या स्त्रीमुळे उद्ध्वस्त होतं आणि काही लोकांचं जीवन स्त्रीमुळेच आशीर्वादित होतं. पण त्या दोघांच्याही मागं देवाचा सेवक एक म्हणत आहे की परमेश्वर सदैव उभा असतो त्यांना रक्षण करण्यासाठी. नशीब म्हणून त्यांनी कधीच म्हणावं नाही. एक दुसरा एक शब्द आहे मराठीमध्ये, योगायोग. योगायोग म्हणजे काय? योगायोगाने आमची भेट झाली, योग होता. हा शब्द सुद्धा प्रियानो जरी मराठीतला असला तरी आपण ख्रिस्ती लोकांनी तो कधी वापरू नये. योग एक शब्द आहे, योगासन आहे, तो प्रियानो शब्द आहे, तो सुद्धा आपण कधी करू नये, टाळायला पाहिजे. मुखामध्ये शब्द सुद्धा प्रियानो म्हटलं पाहिजे की देवाची इच्छा होती आणि म्हणून आपली भेट झाली. असं कधीच म्हणायला नको योगायोगाने आपली भेट झाली, तिथून ह्याचा योग घडला आणि आपला योग घडला, असं कधीच म्हणायचं नाही. देव आपल्या पाठीशी आहे प्रियानो, आणि ज्या लोकांची प्रियानो भेट होते त्यावेळेला प्रियानो ती देवाची इच्छा आहे समजायची. आणि म्हणून मी दरवेळेला आता सांगत आहे, प्रत्येक मनुष्यासाठी देवाने योजना करून ठेवलेली आहे. आपण योजनेच्या बाहेर आहोत असं कोणीच म्हणू नये प्रियानो, न विश्वासणाऱ्यांनी आणि न प्रियानो बाकीच्या लोकांनी सुद्धा. आज नुसते ख्रिस्ती लोकच या भूतलावरती देवाची इच्छेप्रमाणे असं नाही, ख्रिस्ती तर लोक सुद्धा प्रियानो आपल्याच देवाने पाठवलेले आहेत आणि तो पाठवत आहे विशिष्ट गोष्टींसाठी. पण ती गोष्ट खास करून आहे देवाचं गौरव त्यामधून व्हायला पाहिजे. आपल्याला ती योजना लवकर समजणार नाही, परंतु प्रियानो लवकरच आपल्याला त्या ठिकाणी दिसेल की देव कार्य करत आहे. एक छोटंसं उदाहरण प्रियानो आपल्याला भूतलावरती दिसून येतं की पृथ्वी जी आहे ती स्वतः भोवती फिरते आणि त्याला ॲक्सिस म्हणतात. मराठीमध्ये काय शब्द आहे त्याला, मला पटकन अक्षय म्हणतात का काय? हां, अक्षय. ती स्वतः भोवती फिरते, एक अदृश्य लाईन आहे मध्ये, स्वतःच्या लाईनमध्ये फिरत असते. हां, आक्स. ओके, आक्स, होय, राईट. ती स्वतः भोवती फिरते. पण मला एवढंच म्हणायचं आहे की ती पृथ्वी शास्त्रज्ञांनी अभ्यास केला, एका तासाला जर ती 1000 मैल फिरते, ती एका तासाला 1000 मैल फिरते स्वतःभोवती. आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना सूर्याभोवती पण फिरत असते, स्वतःभोवती फिरते आणि सूर्याच्या भोवती. जर ती एका तासाला 1000 मैल जर ती नाही चालली, आपण म्हटलं ती 100च मैल चालायला पाहिजे, तर काय होईल माहिती आहे का? 100च मैल जर ती चालली तर आपले दिवस 10 पट वाढतील. दिवस जो आहे काय होईल? 10 पट वाढेल, कारण तिचा स्पीड कमी झालेला आहे. 10 पट ती वाढेल आणि त्याच्यामुळे काय होणार आहे? 10 पट वाढल्यामुळे दिवसा सूर्य फार प्रखर रीतीने त्याची उष्णता या ठिकाणी पाठवणार आहे आणि कदाचित झाडं आणि वनस्पती जे आहेत ती सगळी जळून खाक होण्याची शक्यता आहे. दिवसाच नाही, पृथ्वीचा स्पीड जर कमी झाला, आत्ता ज्या स्पीडने ती पळत आहे त्यापेक्षा जर तिचा स्पीड कमी झाला तर रात्री सुद्धा प्रियानो गारठ्याने सगळीकडे प्रियानो थिजून जाण्याची गोष्ट आहे, सीज होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून या पृथ्वीला देखील जी गती पाहिजे प्रियानो ती देवाने ठरवलेली आहे. किती स्पीडने ती फिरली पाहिजे की जेणेकरून या भूतलावरती सूर्यप्रकाश राहील आणि सूर्यप्रकाशाच्या प्रियानो ह्या गोष्टींमुळं वनस्पती, मानव आणि सगळी कार्य कशी चांगली होतील. रात्र सुद्धा त्याने तेवढ्यासाठीच ठेवलेली आहे. ती फार जोरात नाही आणि फार कमी सुद्धा ठेवली नाही. ठराविक स्थितीला पृथ्वीला देखील देव चालवतोय, सूर्याला देखील देव चालवतोय.
आणखीन या प्रियानो शास्त्रज्ञांनी सुद्धा एक शोध लावलेला आहे, आणि तो शोध म्हणजे काय माहिती आहे का? तो शोध म्हणत आहे की आज आपल्या सूर्यमंडलामध्ये 8 ग्रह, आधी 9 होते नाही का, 9 शाळेमध्ये मला तरी शिकवलं होतं 9 ग्रह आहेत, पण नंतरच्या काळामध्ये वाचायला मिळालं की नाही, एक ग्रह त्यातला ग्रह म्हणून धरत जात नाही, 8च आहेत. पण जस्ट मागच्या आठवड्यामध्ये परत एकदा मी बातमी वाचली की त्याच्यामध्ये म्हटलेले 9 ग्रह आहेत. प्रत्येकाचं सूर्यापासून अंतर ठरलेलं आहे. आणि पृथ्वी, शास्त्रज्ञ म्हणतात, पृथ्वी ही सूर्याच्या आणि चंद्राच्या अगदी व्यवस्थित अंतरावर ठेवण्यात आलेली आहे. जर ती थोडीशी पृथ्वी जर सूर्याकडं गेली असती एका छोट्याशा अंशनी देखील, तर आपल्याला भयंकर उष्णता मिळाली असती किंवा माणसं इथं जगलीच नसती. आणि थोडीशी 1 मिलीमीटर सुद्धा जर ती सूर्यापासून दूर गेली आत्ताच्या पोझिशनपासून, तर इथं एकदम बर्फ तयार होईल. अशा स्थितीला देवाने ठेवलेली पृथ्वी की तिथं सगळं वातावरण प्रियानो व्यवस्थित चालू आहे. मला मुद्दा हा मांडायचा याच्यातून, देव प्रियानो सृष्टीचा निर्माण करता आहे, ग्रहांना देखील प्रियानो प्रत्येक ग्रहाला विशिष्ट एका अँगलवरती त्याने ठेवलेलं आहे. तर तुमचं आणि माझं जीवन, खास करून ज्या वेळेला तो म्हणतोय, लूक 12वा अध्याय आपण म्हणत आहे 6वं वचन, की 5 चिमण्या 2 दमड्याला विकतात की नाही, तरी त्यापैकी एकीचाही देवाला विसर पडत नाही. चिमणीचा विसर पडत नाही देवाला. आणि मग पुढे म्हणत आहे, फार तर काय, तुमच्या डोक्यावरचे सर्व केसे मोजले, भिवू नका, तुम्ही अनेक चिमण्यांपेक्षा मौल्यवान आहात. अनेक गोष्टी प्रियानो या भूतलावर देव चालवत आहे, पण प्रत्येकाला देव दर दिवशी प्रियानो आशीर्वादित करत आहे. आणि म्हणून आजचा दिवस सुद्धा तुम्ही आणि मी पाहू शकलो प्रियानो. आज हृदयाचं आपण समर्पण केलेलं आहे. देवाने तिच्यासाठी आणि तिच्या कुटुंबासाठी जसं प्रियानो योजना करून पाठवलेलं आहे, सगळ्यांनाच प्रियानो भूतलावर पाठवलेलं आहे. एकाचाही विसर पडलेला नाहीये प्रियानो. देवाच्या नजरेमध्ये प्रत्येक प्रियानो मनुष्य, मग तो गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, शिकलेला असू द्या, कुठल्याही देशामधला असू द्या, देव त्याच्याकडे प्रियानो लक्ष देत आहे. आणि म्हणून जर प्रियानो परमेश्वर या सर्व विश्वाला चालवतोय, तर तुम्हाला आणि मला तो का चालवणार नाही? विश्वास ठेवणं गरजेचं आहे. देवाने मानवासाठी देखील प्रियानो योजना करून ठेवलेली आहे, सर्व मानवांसाठी, आणि त्यांना पश्चातापासाठी प्रियानो संधी मिळावी म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला जगामध्ये त्याने पाठवलं. आणि त्याच्या सांगण्याप्रमाणे प्रियानो जर कोणी वागत असेल, देव त्यांना सुद्धा क्षमा करायला तयार आहे. आणि म्हणून योहान 3:16 मध्ये आपण प्रियानो म्हणत आहे, काय म्हणतो आपण? योहान 3:16, देवाने जगावर एवढी प्रीती केली. कोणावर केली? जगावर केलेली आहे. यहुदी लोकांसाठी नाही केलेली, जगावर त्यांनी केलेली आहे. योजना करून ठेवलेली आहे. पण जो कोणी त्या योजनेनुसार त्याच्याकडे येईल, देव त्याला क्षमा करायला तयार आहे. मग तो कोणी असू दे प्रियानो, जसं मी म्हणत आहे, कोणी असू द्या, भूतलावर कुठल्याही भागामध्ये राहणारा तो व्यक्ती असू द्या, त्याच्यासाठी देवाने योजना केलेली आहे. आणि त्या योजनेमध्ये प्रियानो अजून सांगितलेलं आहे की येशू ख्रिस्त ह्याच तुझ्या पापांची क्षमा करून तू स्वर्गामध्ये येऊ शकतो. मार्ग त्याने ठेवलेला आहे. यामध्ये प्रियानो मगाशी आपण जो शास्त्रभाग वाचला, त्यामध्ये देखील प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणत आहे, त्याच्या जीवनाची योजना त्याला माहीत होती. आणि म्हणून 3 वेळा तो सुद्धा प्रार्थना करत आहे, हा प्याला मजपासून टळून जाऊ दे. पण हा जर पिणं तुला जर योग्य वाटत आहे, तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. त्याला वाटत आहे प्रियानो स्वतःला. पण येशू ख्रिस्ताचं एक आणखीन वचन प्रियानो फार सुंदर आहे, ते आपण वाचूया. योहान 17 आणि 4थं वचन काय म्हणतंय बघा. योहान 17वा अध्याय आणि 4थं वचन.
येस, आणि पुढे येस, प्रभू श्री ख्रिस्त म्हणत आहे, जे काम तू मला करावयास दिले ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केलेले आहे. काहीतरी काम त्याला सुद्धा दिलेले प्रियानो. मगाशी मी जसं म्हटलं प्रियानो, प्रत्येकासाठी काहीतरी योजना आहे. योजनेमध्ये प्रियानो कामाचा देखील उल्लेख केलेला आहे. येशू ख्रिस्ताला देखील एक काम दिलेलं होतं. एदेन बागेमध्ये आदम आणि हवाला ठेवलं प्रियानो. फळं खायला ठेवलं का? कशासाठी ठेवलं? राखण करायला. एदेन बागेत काय करत होता आदम? फळं खात होता. दोघंही नुसते फळं खायचे आणि झोपायचे, फळं खायचे आणि झोपायचे. काय करत होते? एदेन बागेमधल्या झाडांची मशागत करत होते प्रिया. काम होतं, काम प्रियानो दिलं होतं. पाप केल्यानंतरच, पाप प्रियानो झाल्यानंतरच काम करावं लागलं. पण फरक एवढाच आहे, पापाच्या आधी सुद्धा तो काम करत होते दोघंही, पण तिथं घाम गळत नव्हता. काम होतं त्याला. पाप झाल्यानंतर आता काम करावं लागल्यावर त्याचा घाम गळायला लागला. प्रत्येकाला काही ना काहीतरी दिलेलं आहे प्रियानो, आणि म्हणून ते काम प्रियानो आपल्याला योग्य रीतीने करायचंय. प्रभू श्री ख्रिस्त म्हणत आहे, जे काम तू मला करावयास दिले ते मी पुरे करून पृथ्वीवर तुझे गौरव केले. कधी म्हणतोय तो माहितीये का? काम झालं का त्याचं? आत्ताशी आपण 17व्या अध्यायामध्ये, 18व्या अध्यायामध्ये त्याला अटक होते, आणि नंतर प्रियानो 19 अध्यायामध्ये त्याला वधस्तंभावर खिळलं जात आहे. मग वधस्तंभावर अजून तो गेलाच नाहीये, पण इथं 17व्या अध्यायामध्ये तो कसं काय म्हणू शकतो की जे काम तुम्हाला दिलं आहे ते मी पुरं केलेलं आहे? त्याला जे काम दिलेलं आहे ते पुरं करण्याची अजूनही प्रियानो संधी त्याने गमावलेली नाही. एदेन बागेमध्ये तो जातो, तिथेही प्रार्थना करत आहे, पण त्या वाटचालीकडे प्रियानो, ती वाटचाल त्याची चालू आहे आणि त्याने ठरवलेलं आहे मला ते करायचंच आहे. जरी त्याला स्वतःच्या मनाला वाटत होतं की हे माझ्यापासून टळून जायला पाहिजे, पण तरी देखील तो प्रियानो त्या ठिकाणी त्या मार्गापासून बहकला नाही, पळाला नाही, थांबला नाही, पण त्या वाटेने प्रियानो तो चालत राहिला. आणि त्याला माहित होतं मला शेवटपर्यंत जायचंय, म्हणून तो तशी प्रार्थना करत आहे. मी पुरं केलेलं आहे. भूतलावरती 33.5 वर्षापर्यंत मी तुझ्या इच्छेप्रमाणे जगलेलो आहे, आणि या भूतलावर येण्याची जी योजना होती आता त्याची शेवटची घटका जवळ आलेली आहे. जवळपास ते झालेलंच आहे. तुम्हाला आणि मला माहित नाही प्रियानो या भूतलावर आपण किती वर्ष जगणार आहोत, पण तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी जे कार्य देवाने दिलेलं आहे, जे प्रियानो आपल्याला त्याच्या गौरवासाठी नेमलेलं आहे, ते पुरं करत राहणं, त्या वाटचालीकडे जात राहणं प्रियानो फार गरजेचं आहे. आणि म्हणून तुमच्यासाठी माझ्यासाठी देवाने एक खास योजना आखलेली आहे. अगदी इब्रीच्या लोकांना देखील प्रियानो, जर आपण अनुवादाचं पुस्तक काढलं, त्यांना सुद्धा परमेश्वराने त्या ठिकाणी चॉईस दिला होता. अनुवादाचं पुस्तक आपण काढूया प्रियानो. 30वा अध्याय आणि 9 वचन काय म्हणतंय? अनुवाद 30 आणि 19 वचन. अनुवाद 30:19. येस, आकाश व पृथ्वी यांना तुझ्या विरुद्ध साक्षीला ठेवून मी आज सांगतो की जीवन व मरण आणि आशीर्वाद शाप मी तुझ्या पुढे ठेवले आहेत. म्हणून तू काय कर? जीवन निवडून घे, म्हणजे तू व तुझी संतती. त्यांना सुद्धा प्रियानो चॉईस दिलेला आहे. पण परत एकदा तो म्हणत आहे, जीवन आणि मरण तर ठेवलेले तुझ्या समोर, पण तू जीवन निवडून घे. माणसाचा कल मरण निवडण्याचा होतो प्रियानो, तो डायरेक्ट मरण नाही घेत.
मरण कधी डायरेक्ट घेत नाही चॉईस, पण देवापासून दूर जाऊन मग नंतर मरण मिळतं प्रियानो. देवापासून दूर गेलं, त्याच्या इच्छेपासून दूर गेलं, त्याने सांगितलेल्या आज्ञेपासून प्रियानो आपण दूर गेलो, अवज्ञा केली त्याची, मरण मगच आपोआप मिळणार आहे. पण ज्या वेळेला परमेश्वर म्हणत आहे की तू जीवन निवडून घे, याचा अर्थ तो म्हणत आहे तू माझ्या सांगण्याप्रमाणे वागायला सुरुवात कर, मी तुला आशीर्वादित करणार आहे, जीवन तुला देणार आहे. विश्वास ठेवून, देवावर विश्वास ठेवून दर दिवशी जगायचे प्रियानो. आपण साध्या कुठल्या एखाद्या मूर्तीवरती, कुठल्या छोट्याशा फोटोमध्ये असलेल्या देवाविषयी बोलत नाहीये. आपला सृष्टीचा निर्माण करता देव आहे. आणि म्हणून दरवेळेला मी म्हणत असतो की आपण जर त्याच्या जिवंत देवाची उपासना करणारे लोक आहोत, तर आपल्या जीवनामध्ये निराशा, दरिद्रीपणा, वाईट गोष्ट, घाणेरड्या गोष्टी या कधीच यायला नकोत प्रियानो. आपल्याला विचारांनी सुद्धा शुद्ध राहायला पाहिजे, कारण आपण जिवंत देवाची उपासना करणार. काल मी एक क्लिप पाहिली आणि त्या क्लिपमध्ये कुठल्या तरी पाश्चात्य देशामधलं तो मनुष्य सेल्फी घेऊन व्हिडिओ शूटिंग काढत होता आणि दिसायला गोरा होता, पण अंगावरती त्याने खूप टॅटू आणि हे ते काहीतरी लावले होते, कानामध्ये सुद्धा काहीतरी खूप घातलं होतं. आणि तो सेल्फी काढून हिंदीमध्ये बोलत होता बाहेरच्या देशामध्ये. आणि तो म्हणाला मी इथं चर्च बिल्डिंग त्याने दाखवले आणि सांगितलं एक मोठं चर्च बिल्डिंग या ठिकाणी मी त्याच्या समोर उभा आहे आणि बघा, तो म्हणतोय इथं कुठल्या प्रकारचा लाऊडस्पीकर लावलेला नाही आहे. बघा, हे आतमध्ये चर्चमध्ये भक्ती चालू आहे पण लाऊडस्पीकरचा आवाज येत नाही आहे. त्याने मग फिरून दाखवलं, इथं कुठल्याही प्रकारची छोटी छोटी दुकानं लावलेली नाहीत काही विकण्यासाठी. तिसरी गोष्ट, इथं इतकी शांतता आहे आणि स्वच्छता भरपूर आहे. सगळं त्याने ती चर्च बिल्डिंग फिरून दाखवली आणि वारंवार तो म्हणत होता, हिंदीमध्ये बोलत होता, हे चर्च आहे आणि इथं ख्रिस्ती लोक उपासना करतात, यांचं कामच वेगळे. तो म्हणाला प्रियानो, ही साक्ष आहे. आपल्या मुखातून कदाचित आपण सुवार्थ नाही सांगितली तरी चालेल, पण आपलं जीवन देवाच्या दृष्टिकोनातून काहीतरी प्रियानो वेगळं असलं पाहिजे. योजनेनुसार देवाच्या इच्छेप्रमाणे प्रियानो आपण वागणारे असले पाहिजे. आणि त्याने आणखीन काही बऱ्याच त्या ठिकाणी गोष्टी सांगितल्या. पण प्रियानो, मला हेच म्हणायचं आहे की आपला देव हा साधा सुद्धा नाही आहे. आपल्या प्रभूच्या प्रार्थनेमध्ये सुरुवातच काय करतो प्रियानो? आपण काय म्हणतो? हा, हे आमच्या स्वर्गातील बापा. म्हणजे काय? इंग्लिशमध्ये शब्द आहे. मग फादर म्हणतो आपण, बापा म्हणतो, त्याला बाप म्हणतो. थोडक्यात काही लोक त्याला डॅडी म्हणतील, बाबा म्हणतील, आणि त्याच्यावर आपला विश्वास नाहीये. बाप काहीतरी चुकीचं करेल मुलांसाठी, बाप काहीतरी प्रियानो वाईट रीतीने मुलांना शिक्षण देईल, वाईट योजना करेल, असं कधीच होणार नाही. आणि जर आपण म्हणत आहोत की हे आमच्या स्वर्गातील बापा, अवर फादर हू आर्ट इन हेवन, फादर म्हणतो आपण त्याला, तर त्याने एक योजना ठेवलेली आहे प्रियानो. प्रत्येक मुलामुलीसाठी देवाने प्रियानो योजना ठेवलेली, ती ओळखणं फार गरजेचं आहे. स्तोत्र 40 आणि 8 काय म्हणते प्रियानो? स्तोत्र आणि स्तोत्र संहिता 40 8वं वचन कोणी वाचेल मोठ्याने? स्तोत्र संहिता 40 आणि 8. तुझ्या इच्छेप्रमाणे, हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला काय आहे? आनंद आहे. आणि तुझे शास्त्र, माझ्या देवाचं शास्त्र अंतर्यामी असल्यामुळे तो म्हणू शकला प्रियानो, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास मला आनंद आहे.
जर देवाच्या शास्त्राला प्रियानो, वचनाला, देवाच्या वचनाला हृदयामध्ये, जीवनामध्ये आपण ठेवत नाही, लागू करत नाही, सैतान त्याच्या गोष्टी, जगातल्या गोष्टी प्रियानो डोक्यामध्ये भरवायला सुरुवात करतो. पण जेव्हा शास्त्र आतमध्ये आहे, त्याच्या इच्छेप्रमाणे वागायला आनंद होतो प्रियानो. आय एम हॅपी टू डू इट, तो म्हणतो. मग काही असू दे त्याच्यासाठी. त्याने अगदी मरण जरी सांगितलं तरी तो आनंदाने प्रियानो जीव द्यायला तयार होईल. देव कधी करणार नाही तसं सांगणारे नाही प्रियानो. पण शास्त्राला प्रियानो महत्व आहे, म्हणून तो म्हणत आहे, हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे, माझ्या इच्छा नको पण तुझी इच्छा. आणि म्हणून तो म्हणत आहे, तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहेत. आज देवाने प्रियानो तुम्हाला आणि मला विश्वास ठेवायला सांगितलेला आहे, आणि त्याचबरोबर प्रियानो त्याची इच्छा काय आहे हे शास्त्रामधून शोधत राहायचे प्रियानो. आनंद आपोआप मिळणार आहे प्रियानो. जगातल्या गोष्टींचा आनंद नाही, पण देवाच्या इच्छेप्रमाणे जो वागतो त्याला मात्र आनंद प्रियानो अंतःकरणामध्ये. भले तो बाहेरून प्रियानो बाकीच्या गोष्टी देव नंतर देईल, पण गरीब असेल आता म्हटलं, पण तरी देव आनंद प्रियानो दाखवणार आहे, खरं जीवन त्या ठिकाणी दाखवणार आहे. एक शेवटचं वचन प्रियानो आपण काढूया, यिर्मया 29 आणि 11 वचन. ते एक वचन वाचून एकच अजून राहिलेलं आहे. यिर्मया 29:11 काय म्हटलेले प्रियानो? यिर्मयाचं पुस्तक 29 अध्याय आणि 11 वचन. येस, परमेश्वर म्हणत आहे, तुझ्याविषयी माझ्या मनात, तुमच्याविषयी का तुझ्याविषयी? तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत. संकल्प म्हणजे काय? योजना. ते मी जाणतो. ॲक्सिडेंट नाही आहे. येशू ख्रिस्त जगामध्ये ॲक्सिडेंट म्हणून आला नाही. तुम्ही आणि मी ॲक्सिडेंटल बर्थ असं म्हणता येणार नाही. अपघात झाला आणि जगात आलो आम्ही, नाही. देवाने पाठवलेला आहे विशिष्ट योजनेनुसार, आणि तो म्हणत आहे, मी ते जाणतो. ते संकल्प कसे ते संकल्प हिताचे आहेत. कोणाचं हित? देवाचं आहे का? नाही, तुमचं आणि माझं हिताचे आहेत. आणि पुढे तो म्हणतोय, ते भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. आज प्रियानो, आपण का काळजी करावी? मग का चिंता करावी? मनुष्य या दगदगीमधून प्रियानो काळजी, चिंता वाढून बीपी वाढवत घेते. ते नॉर्मल व्हायचं का नाही? शांत राहायचं का नाही? आपण ते वाढवून घेतो प्रियानो. आणि ते वाढले की आपोआप काय खायला लागतात? औषधं, गोळ्या, आणि त्याचे दुष्परिणाम. पण जर अगदी देवावरती विसंबून राहून स्वस्थ राहिलं, बीपी होणार नाही, दुसरे त्रास होणार नाहीत. आज देव प्रियानो ते जीवन, तसं जीवन द्यायला आजही तयार आहे. फक्त विश्वास ठेवा आणि त्याच्या इच्छेप्रमाणे वागायला सुरुवात करा. आता शेवटचं वचन आणि मग थांबतो मी. येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? योहान 4:34 मध्ये काय म्हटलंय बघा. योहान 4:34. कधी बोलत आहे माहिती आहे का तुम्हाला? ज्यावेळेला शमरोनी स्त्री बरोबर तो गप्पा करत होता. गप्पा करत होता म्हणजे काय? शिष्य गेले होते जेवण आणण्यासाठी, आणि मग तिला देखील सुवार्ता सांगणं गरजेचं आहे. आणि आल्यानंतर शिष्याने तर ऑब्जेक्शन घेतलं, पण ते बोलून नाही दाखवलं त्यांनी की हा एका शमरोनी स्त्री बरोबर कसं काय बोलत आहे? आपण तर यहुदी लोक आहेत, बोलायला नको.
पण देवाने तिच्यासाठी देखील योजना प्रियानो आखलेली होती, कारण तिच्याद्वारे शमरोनामध्ये प्रियानो कितीतरी लोकांना मग सुवार्ता किंवा येशू ख्रिस्ताविषयी लोकांना समजलं. त्यावेळेला प्रियानो तिच्याशी गप्पा मारत असताना शिष्य त्या ठिकाणी आले जेवण घेऊन, आणि त्याच्याबरोबर संभाषण करत असताना त्याला शारीरिक भुकेपेक्षा देवाच्या इच्छेप्रमाणे करणं हे माझं अन्न आहे. म्हणजे त्याला भूक लागली नव्हती असं नाही, भूक लागली होती त्याला प्रियानो. जसं आपण म्हणतो 100% तो देव होता आणि 100% तो मानव होता. मानव म्हणून त्याला भूक लागलेली होती, पण त्याही पेक्षा जास्त तो म्हणत आहे देवाच्या इच्छेप्रमाणे करणं हे माझं अन्न आहे. म्हणून तो म्हणत आहे, येशूने त्यांना म्हटले, ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे, हेच माझे काय अन्न आहे. त्यातून मला शक्ती मिळणार आहे, ऊर्जा मिळणार आहे. कधी? देवाच्या इच्छेप्रमाणे केलं. शारीरिक अन्न आधी तो म्हणालाच होता प्रियानो, मत्तई 4 मध्ये सुद्धा 4थ्या अध्यायात, की मनुष्य सैतानावर बोलत असताना काय बोलला? मनुष्य केवळ तिथं तेच सांगत होता, भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने तो जागणार आहे. आणि इथं सुद्धा प्रियानो तो तेच म्हणत आहे, देवाची इच्छा द व्हेरी फर्स्ट प्रायोरिटी. आज जे काही मी करत आहे ते देवाच्या इच्छेप्रमाणे आहे का? तर मी करतो. नसेल, विचार सुद्धा सोडून द्यायला पाहिजे. कार्य तर सोडायलाच पाहिजे, पण डोक्यात जर काही विचार असतील ते सुद्धा सोडून द्यायला पाहिजे, कारण ती देवाची इच्छा नाहीये. आज आईबापांना जबाबदारी आहे प्रियानो, मुलांना त्या ठिकाणी शिक्षण द्यायचं, आणि त्या शिक्षणाप्रमाणे आपली मुलं वाढत आहेत का नाही, मुलांची जबाबदारी आहे. इफिसमध्ये दिलेलं आहे, आपल्या आईबापाचा सन्मान कर म्हटलेलं आहे. पण आईबापाचा सन्मान करत असताना त्या ठिकाणी खास करून 10 आज्ञेमध्ये सुद्धा जे म्हटलेलं आहे त्याच्या सांगण्याप्रमाणे ते जे काही मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे चाला. मुलांचं पण कर्तव्य आहे, मुलींचं कर्तव्य आहे आईवडिलांबरोबर. आणि आईवडिलांचं कर्तव्य आहे प्रियानो, हृदयाचं समर्पण होत असताना आपण त्याच्यात एक वाक्य बोललो, तिला लवकरात लवकर शिक्षण द्या की ती देवाला ओळखेल आणि त्याच्या इच्छेप्रमाणे ती चालेल. लहानपणापासूनच त्यांना समजून यायला पाहिजे आपण कोण आहोत. ज्या वेळेला आपण कोण आहोत या प्रश्नाचं उत्तर शोधायला लागतील किंवा उत्तर सापडेल, त्यावेळेला समजेल त्यांना आपण देवाच्या इच्छेप्रमाणे आलेलो आहोत. मुलं असू द्या नाही तर मुली असू द्या, सगळ्यांना प्रियानो समान देवाने वाढवण्याची जबाबदारी तुमच्यावर आणि माझ्यावर दिलेली आहे. देवबाप करो आणि आपल्या सगळ्यांना सहाय्य करो की आपण त्याची इच्छा ही सगळ्यात मोठं प्राधान्य, आपलं अन्न आहे ते, त्याने आपल्याला प्रियानो जीवन मिळणार आहे. प्रार्थना करूया आपण. भयास योग्य स्तुतीस पात्र थोर अनुग्रहकारी आमच्या जिवंत बापा, पुन्हा एकदा तुझे आम्ही आभार मानतो. या वचनांसाठी देखील आम्ही तुझा गौरव करतो. तुझ्या इच्छेप्रमाणे प्रभू या भूतलावर आम्ही आहोत. तुझ्या इच्छेप्रमाणे प्रभू आम्ही जगावं आणि मरावं हे देखील प्रभू तुझी इच्छा आहे. होय प्रभू, आमचं आयुष्य हे क्षणभंगूर आहे. आम्हाला माहीत नाही स्वतःला प्रभू आम्ही या भूतलावर किती दिवस किती वर्ष राहणार आहोत. परंतु प्रभू, जरी आमचं जीवन छोटं असलं, कमी असलं, तरी देखील प्रभू ते तुझ्या इच्छेप्रमाणे असू दे ही तुझ्याकडे विनंती आम्ही करत आहोत. आम्ही कोणी नाही, काही नाही प्रभू, परंतु तरी देखील आमच्या प्रत्येकावरती प्रभू तुझी नजर आहे. प्रेम करतोस आम्हाला प्रभू, तुझ्या योजनेनुसार तो चालवतोस, त्यासाठी आम्ही आभार मानतो. कोणालाही प्रभू परमेश्वर तुझ्या हातातून हिरावून कोणी घेऊ शकत नाही असं तुझं वचन आहे. सैतानाचे डावपेच हाणून पाडत आहेस, जगातले मोहपाश हे देखील दूर ठेवत आहे. आत्म्याचं मार्गदर्शन प्रत्येकाला प्रभू तू देत आहेस, म्हणून तुझे आभार मानतो. तरी प्रभू, आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे प्रभू जे कोणी प्रभू तुझ्या समोर स्वतःला प्रभू लीन आणि नम्र करत आहेत, पश्चाताप करत आहेत, आपल्या सर्व चुकांची, अपराधांची, पापांची क्षमा मागत आहेत, आज त्यांना प्रभू पुन्हा एकदा तू जीवन दे, आशीर्वादित कर. तुझी योजना त्यांना दाखव प्रभू. जसजसं ते विश्वासामध्ये वाढत जातील प्रभू, ते अधिक तुझ्या सान्निध्यामध्ये
रममान होतील, आनंद घेतील आणि आपलं जीवन हे इतरांना देखील आशीर्वादाचं कारण असे होतील. ये प्रभू, आज उपस्थित असलेल्या समस्त तुझ्या प्रिय मंडळीवरती तुझी विशेष कृपा दया असू दे. आज ज्या कुटुंबाने प्रभू आपल्या बालिकेला समर्पणासाठी आणलं होतं, प्रभू त्यांचं देखील जीवन आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देत आहोत. प्रत्येक उभयता, स्त्री पुरुष, तरुण तरुणी, लहान मुलं मुली यांना प्रभू तुझ्या इच्छेकडे लक्ष लावण्यास प्रभू तू सहाय्य कर. इथून पुढचा वेळ काळ तुझ्या हातात देत लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागत आहोत म्हणून तू ऐक बाप्पा. आपण उभे राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. हे आमच्या स्वर्गातील बापा, हे आमचे नाम पवित्र मानले जा. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसे तू आमचे ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर आणि विशेष करून लोंढे परिवारावर आज आणि सदा सर्व काळ असो.